हा डेटा महाराष्ट्र सरकारचा सांगतो. इथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जलजीवन मिशनचं काम करणाऱ्यांच्या आत्महत्या, शिक्षकांचे वेळेवर पगार नाही झाले म्हणून आत्महत्या, हे गेल्या 1 वर्षात आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे. मोठी स्कीम त्यांनी लॉन्च केली, लाडकी बहीण योजने, त्याच्यात 26 लाख महिलांची नावं कमी केली आहेत. आता का, कशी, काय, हा एक वेगळा मुद्दा, पण हे आता वेळ नाही हे बोलायची. आता जर महाराष्ट्राला सरसकट कर्जमाफी करायची असेल तर आत्तापर्यंत महाराष्ट्र सरकारने आत्तापर्यंत तातडीने भारत सरकारला विनंती करायला हवी होती आणि ते काहीच हालचाल झाली नाही. म्हणून काल योगायोगाने वन नेशन वन इलेक्शनच्या कामासाठी दिलेला होतेच. म्हणून मी शिवराज सिंगजींना विनंती केली आणि शिवराज सिंगजींची पूर्णपणे मदत करायची तयारी आहे. पण इथून प्रस्ताव तर गेला पाहिजे. महाराष्ट्र सरकारने ग्राउंड रियालिटी तर सांगितली पाहिजे केंद्र सरकारला. आणि शिवराज सिंगजी म्हणाले की मीही येईन एवढी परिस्थिती गंभीर असेल. त्याच्यामुळे मला असं वाटतं महाराष्ट्र सरकारने आता काहीतरी हालचाल तातडीने केली पाहिजे आणि मदत, पंचनामे होतील. तुम्हाला आठवत असेल की जूनमध्ये पहिल्यांदा पंचनामे झाले होते, त्याचे पैसे आजही पोचलेले नाही आहेत. आता नव्याने पंचनामे, आणि काय पंचनामे करत बसलाय हो तुम्ही. बघा ना, डोळ्यांनी दिसतंय. शेवटच्या जिथपर्यंत आपली नजर जाते तिथे नुकसानच नुकसान आणि पाणीच पाणी आहे. त्यामुळे तातडीने यंत्रणा लावून लगेच त्यांच्या खात्यात पैसे गेले पाहिजेत आणि त्यांना अन्नधान्य हे तातडीने पुरवण्याची गरज आहे. आणि काय हरकत आहे केंद्र सरकारला मदत मागायला, मला कळत नाही का महाराष्ट्र सरकार काही हालचाल करत नाही. एक आकडेवारी समोर आलेली आहे. मार्च 23 मध्ये प्रति हेक्टरी जिरायतसाठी प्रति हेक्टरी 8,500 आणि बागायतीसाठी 17,000 होतं. तेच जानेवारी 24 मध्ये 13,600 आणि 27,000 केलं गेलं. पण आता परत तेच 8,500 आणि 17,000 केलं गेलेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना हे वाढवण्यात आलेलं होतं. बरोबर आहे तुमचं. आता परत रिव्हर्स चालले गाडी. नाही 2 वर्षात इन्फ्लेशन बघा ना, महागाई वाढलीच आहे आणि हे रिव्हर्स कसं चालेल. एकदा सरकारने एक निर्णय घेतला आणि तुम्ही बघताय तुमच्या चॅनलवर मी मगाशी बघितलं की उद्धवजी जेव्हा गेले होते तेव्हा सगळ्या शेतकऱ्यांचीच मागणी आहे. मी अमित आणि धीरजही त्या फ्रेममध्ये मी पाहिले. ह्या सगळ्यांचं म्हणणं आहे 50,000 रुपये द्या. एक पुन्हा समजून घ्या, आपल्याला त्यांना आत्ता जे कर्ज आहे किंवा जी परिस्थिती आहे त्याच्यातून बाहेर काढायचंय, हा पहिला भाग, आणि पुन्हा त्यांना उभं करायचंय. त्याच्यामुळे हे 2 भागात काम करावं लागणार आहे आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने हात रोखू नये. अहो 80,000 कोटी रुपयाचा तुम्ही शक्तीपीठाचा रस्ता करू शकता, 80,000 कोटी रुपयाचा एक रस्ता करू शकता. आमच्या मायबाप शेतकऱ्याला तुम्ही एकरी 50,000 रुपये देऊ शकत नाही. हे दुर्दैव आहे. पण 2,000 कोटींनी काय प्रश्न सुटणार आहे. अहो आयुष्य उद्ध्वस्त झाली आहेत. घर, शाळा, गावं, पिकं, काय राहिलंय तुम्ही बघा ना. तुमच्याच चॅनलवर एवढं कव्हरेज करतायत म्हणजे खरंच त्या सगळ्या रिपोर्टरांचं आपण कॅमेरामॅनचं कौतुक केलं पाहिजे की त्या अतिवृष्टीमध्ये जाऊन कसे ती कामं करतायत आणि रिपोर्टिंग करतायत. आणि बऱ्याच रिपोर्टिंगमुळे सरकारलाही मदत होतीये की मदत पाठवण्यासाठी. त्याच्यामुळे खरंच त्या भागातल्या सगळ्या रिपोर्टर आणि कॅमेरामॅन दोघांचंही आपण कौतुक आणि आभार मानले पाहिजेत की एवढं डिटेल रिपोर्टिंग ते करतायत. पण 2,000 कोटीत प्रश्न सुटत नाही ना. तुम्ही 80,000 कोटी, तुम्ही विचार 2,000 कुठे आणि 80,000 कुठे. 80,000 कोटी रुपयाचा रस्ता विरोध असताना तुम्ही करता. पण इथे ती मुलं रडतायत. एक तर तुमच्याच चॅनलवर एक स्टोरी झाली, एक मूल वाहून गेलं 4थी मधलं. म्हणजे असं वाटतं की बघवत नाही तो टीव्ही. इतकी आत्ताही मला बोलताना अंगावर काटा येतो. इतक्या वेदना आणि दुःख त्या सगळ्यांचं अश्रू अनावर आहे. तो आयुष्य उद्ध्वस्त झालंय प्रत्येकाचं. थोडंसं संवेदनशील या सरकारने वागावं. मराठवाड्यात ही परिस्थिती असताना आपत्ती व्यवस्थापनाचे 4,700 कोटी केंद्राचे आलेले आहेत, ते वापरले जात नाहीत. संजय राऊतांनी काल आरोप केला होता, फाईलवर वजन ठेवल्याशिवाय ती फाईल पुढे सरकत नाही. भोंग कारभार आहे सरकारचा. नाही म्हणजे मला विश्वासच बसत नाही की 4,000 कोटी रुपये जर केंद्र सरकारचे आलेत आणि महाराष्ट्र सरकार 2,000च देत आहे. म्हणजे हे 2,200, म्हणजे 4,000 कुठे, 2,200 कुठे, हे 2,200 कुठले पैसे आहेत. मग ते 4,500 जे केंद्र सरकारने पाठवलेत
ते का नाही लोकांना देत आहेत? आत्ता तर गरज आहे ना. देवेंद्रजी काय म्हणाले होते की योग्य वेळी आम्ही मदत करू. आता ह्याच्यापेक्षा दुसरी कुठली योग्य वेळ आहे? आणि त्यांचीच लाईन आहे ना, यही समय है सही समय. हे दुर्दैव आहे, मला हे बोलावं लागतंय. अधिकाऱ्यांच्या अवस्थेमुळे तो निधी दिला जात नाही. अहो, ते माननीय मुख्यमंत्री आहेत, मायबाप आहेत या राज्याचे. त्यांच्या पुढे अधिकाऱ्याचं चालणार का माननीय मुख्यमंत्र्यांचं चालणार? तुमच्या मताशी सहमती दाखवतो. म्हणजे अजित पवार यांनी आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण मिळालं पाहिजे असं म्हटलेलं आहे. नाही, मी असं नाही म्हणलेली. मी माझ्या 2 मुलांबद्दल बोलले. मी रेवती सुळे आणि विजय सुळेंबद्दल बोलले होते. त्यांनी मला प्रश्न विचारला की आरक्षणाबद्दल काय झालं पाहिजे. तर अर्थातच आरक्षण हे संविधानाप्रमाणेच चालणार. जे आरक्षण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आहे त्याला कोणीच हात लावू शकणार नाही आणि आम्ही कधी त्याला लावू देणार नाही. हा एक मुद्दा झाला. नवीन आरक्षणं जी येत आहेत त्याच्या बाबतीत मी सगळ्यात जास्त आरक्षणावर मागणी कोणी केली आहे संसदेत, तर मी केली आहे. धनगर, मराठा, लिंगायत आणि मुस्लिम समाजाची जी मागणी आहे त्याच्यात वारंवार मी विनंती केली आहे भारत सरकारला की तुम्ही बऱ्याच राज्यांच्या आरक्षणाच्या मागण्या करता, त्या कन्सॉलिडेट करा. एक स्पेशल सेशन आरक्षणावर बोलवा आणि कन्सॉलिडेटेड बिल सगळे मिळून पास करू. कोणीच त्याला विरोध करत नाहीये, तर पास करायला काय प्रॉब्लेम आहे? तर एक कन्सॉलिडेटेड बिल आला म्हणजे सगळ्यांनाच न्याय मिळेल. पण त्या बाबतीत मी लिमिटेड माझ्या 2 मुलात, आता माझं उदाहरण घ्या. आता उद्या महिला आरक्षणाचं बिल आलं, तर आता त्या महिला आरक्षणाचं बिल आल्यावर मी त्या आरक्षणाच्या बिलमध्ये त्या सीटवर उभं राहायचं का नाही? मग मी महिला म्हणून उभं राहायचं का मी ओपनमधून उभं राहायचं? हा एक मोठा प्रश्न माझ्यासाठीच आहे. कारण आरक्षण कुणासाठी आहे? महिला आरक्षणाचं बिल अशा महिलांसाठी आहे ज्यांना संधी मिळाली नाही, ज्यांना कदाचित त्या माझ्यापेक्षा जास्त टॅलेंटेड असतील पण त्यांना तेवढी संधी मिळाली नाही जेवढी मला मिळाली. मग महिला आरक्षण मी घ्यायचं का नाही हा एक मुद्दा. आणि मी त्याच्यात एवढंही बोलले की समाजात चर्चा केली पाहिजे. सगळ्या माझ्या स्टेक होल्डर्सचं मत, आपण एक समाज म्हणून चर्चा केली पाहिजे की महिला आरक्षणात माझ्यासारख्या महिलांनी आरक्षण घ्यायचं का नाही. मग मी ओपनमधून उभं राहायचं का? महिला आरक्षित झाली बारामती लोकसभा तर मी उभं राहायचं का नाही? तसंच रेवती आणि विजय यांनी आरक्षण घेऊ नये हे मत माझं सदानंदचं आहे. याचं कारण असं की आम्ही सगळे शिकलेले आहोत कुठल्या तोंडाने, आणि माझ्या मुलांपेक्षा जास्त हुशार मुलं कदाचित आर्थिक अडचणीत त्याच्यातल्याच त्या ज्या कॅटेगरीमध्ये माझी मुलं बसतात, माझी मुलं ज्या कॅटेगरीमध्ये बसतील त्या कॅटेगरीमध्ये दुसरी कदाचित मुलं असतील जी माझ्या मुलांपेक्षा हुशार असतील पण त्यांना आर्थिक अडचण असेल, तर त्या मुलांना प्राधान्य दिलं पाहिजे ज्या कॅटेगरीत माझी मुलं बसतात किंवा मी बसते. असं मी बोललेलं आहेच ना ऑलरेडी. पण त्या लोक नात्याचा विचार करू नका असं दादा म्हणतात. कशाच्या बाबतीत? आरक्षणाच्या बाबतीत मी नाही त्यांचं स्टेटमेंट ऐकलेलं, त्याच्यामुळे मी नाही त्याच्यावर बोलणार. नाही, माझं काय म्हणणं आहे की जे आरक्षण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं ते तसंच राहणार. कारण का हा देश कुणाच्याही मनमर्जीनी चालत नाही, तो संविधानानेच चालतो. हा एक मुद्दा. त्याच्यानंतर काही लोकांची काही अनेक वेगळी वेगळी मतं आहेत. तसंच मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाची मागणी प्रचंड आहे. आजही मला आज सकाळी सक्सेनाचाच मेसेज आला होता की जालन्याला आज मला वाटतं आंदोलन का काय मोर्चा आहे मला असं वाटतं धनगर समाजाच्या आरक्षणाचा. धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी त्या अनेक वेळा खरं तर सगळ्यात जास्त धनगर समाजाला आरक्षण मिळावं, मराठा समाजाला मिळावं, लिंगायत समाजाला त्यांचे अधिकार मिळावे आणि मुस्लिम समाजाला जे मिळावं ह्याची सगळ्यात जास्ती डेटा ड्रिव्हन माहिती तुम्ही काढून बघा. तो संसदेत मी मांडलाय, मी फक्त प्रेस कॉन्फरन्समध्ये नाही मांडला. त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे ही भूमिका मी सातत्याने फ्लोअर ऑफ द हाऊसवर जिथे निर्णय प्रक्रिया होते त्या मंदिरात पार्लमेंटच्या त्या वास्तूमध्ये मी बोलले. नितीन गडकरींना केंद्रीय राजकारणात आणि राज्याच्या राजकारणात टार्गेट केलं जातं. त्या पद्धतीने नितीन गडकरींवरती आता अंजली कामत यांच्याकडनं आरोप केले जातात की नितीन गडकरींच्या मुलाच्या कंपनीमध्ये जे पैसे मिळवण्यात आले ते टोलचे पैसे आयडियल कंपनी मार्फत ते पैसे त्यांच्या कंपनीत. एकतर मी तो आरोप पाहिलेला नाही. अंजली त्यांनी काय आरोप केला तो ट्विट मी पाहिलेला नाही. पण एक गोष्ट मी जरूर सांगेन की भारताच्या मंत्रिमंडळात अनेक मंत्री असे जे कधी पक्ष पाहत नाहीत, ते मदत करतात आलेल्या खासदाराला आणि त्याच्यामुळे भारतात विकास होतो. गडकरी साहेब असतील, अश्विनी वैष्णवजी असतील,
अनेक असे एक्सटर्नल अफेअर्सचे मंत्री असतील, भूपेंद्र यादवजी असतील, अनेक मंत्री आहे. जेव्हा आम्ही आमच्या लोकसभा मतदारसंघातली कामं त्यांच्याकडे घेऊन जातो तेव्हा आम्ही विरोधक आहोत म्हणून ह्यांना निधी देऊ नका, डीपीटीसी अरे विरोधी आहे कट मारा, असं केंद्र सरकारमध्ये होत नाही. पण अनेक मंत्री असे आहेत केंद्र सरकारमध्ये जे विरोधात आम्ही असलो तरी आमची कामं करतात. कारण का एका सशक्त लोकशाहीमध्ये जेवढं महत्त्व हे सत्ताधाऱ्यांना आहे तेवढंच महत्त्व विरोधी पक्षालाही आहे. पण ते गडकरींना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे का? ज्या पद्धतीने कारण की किंवा हर्षवर्धन सपकाळ म्हणतात आहे, कोणी एका व्यक्तीला देशाचा पंतप्रधान व्हायची स्वप्न पडतात आहे, त्यामुळे कुठेतरी केंद्रीय मंत्री गडकरींना टार्गेट केलं जातं. एक तर गडकरी साहेबांचं काम म्हणजे एक नंबर एकदम, म्हणजे आमच्या मतदारसंघांमध्ये जेव्हा जेव्हा आम्हाला अडचणी येतात तेव्हा आम्ही हक्कानी त्यांच्याकडे जातो आणि ते मदत करतात. एखादा रस्ता डिले झाला, अनेक वेळा त्यांनी कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट देखील केलेलं आहे, हेही आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे. आणि हा अनुभव मला आहे अनेक वर्षाचा, म्हणजे 11 वर्ष ते मंत्री आहेत. त्याच्यामुळे जर ते टार्गेट करत असतील कोणी त्यांना, ते खूप दुर्दैव आहे. कारण का खरंच त्यांचं काम चांगलं आहे. आणि मी अंजलीताईंचा ट्विट पाहिलेला नाही, त्याच्यामुळे त्यांच्या ट्विटवर बोलण्यात मी वाचलेलाच नाही, त्याच्यामुळे मी बोलणार कशी. तुमच्याच पक्षाचे आमदार आहेत रोहित पवार यांनी स्वतः ट्विट केलेले की अंजलीताई तुम्ही इतरांना टार्गेट करण्यापेक्षा ज्या काही ह्या सरकारच्या विरोधातल्या गोष्टी आहेत, मुख्यमंत्र्यांच्या विरोधातल्या गोष्टी आहेत, त्यांना देखील फोकस करून त्याच्यावरती मुद्दे उचला असं सांगण्यात आलेलं होतं ट्विटच्या माध्यमातून. दुसरीकडे सुषमा अंधारेंनी ट्विट करून सांगितलं की नितीन गडकरींनाच काही टार्गेट करणार आहे, जे आम्हाला सगळं माहिती आहे. आणि त्याच पद्धतीने 2 दिवसानंतर नितीन गडकरींच्या विरोधात अंजली दमानिया यांनी समोर बोलायला लागलं. अंजली दमानिया यांना कुणीतरी ही असाइनमेंट दिली आहे. मला नाही माहिती. अंजलीताई अनेक वर्ष एक ॲक्टिव्हिस्ट म्हणून काम करत आल्यात. मला असं वाटतं एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. प्रत्येकाचं एवढं डिटेल किंवा ह्याची लिंक त्याला त्याची लिंक केला, मला असं वाटतं ह्याच्यात फारसं आपण पडू नये. मला वाटतं आता राज्यासमोर ओला दुष्काळ जाहीर होणं आणि सरसकट कर्जमाफी होऊन ह्या लोकांना शून्यातून परत त्यांचं आयुष्य उभं करणं ही आत्ताची आमच्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे. आणि आम्ही जरी विरोधी पक्षात असलो तरी आजही आमचे नेते आज फील्डवर आहेत. म्हणजे बजरंग आप्पांच्या मतदारसंघात खूप नुकसान झालंय. राजेश टोपे आज आमदार नसले तरी गेले अनेक दिवस सातत्याने आहे, तुम्ही त्यांना बघताय फील्डवर. ओमराजे निंबाळकरांचं, संदीप क्षीरसागर, रोहित पवार, जयंत पाटील, तुम्ही नाव घ्या आणि तो माणूस फील्डवर आहे. आणि हे काही म्हणजे हे आमचं कर्तव्य आहे. कधीतरी नैतिकता सगळ्यांनी मिळून राजकारण बाजूला ठेवून आज राज्यासाठी एकत्र मिळून काम करण्याची गरज आहे. जी काही मदत सध्या पूरग्रस्त भागांना दिली जाते त्यामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षांचे नेत्यांचे फोटो लावले जातात, त्यामध्ये सत्ताधारी सगळ्यात पुढे याचा देखील एक ते प्रचार करण्यासाठी वापर करतो असं वाटतं. मला वाटतं 2 गावांनी ते ट्रक परत पाठवले. त्याच्यामुळे ही माणुसकीची वेळ आहे. इलेक्शन्स येतील आणि जातील. ही काय म्हणजे जर हे झालं असेल तर हे खूप दुर्दैवी आणि धक्कादायक आणि सुसंस्कृत महाराष्ट्राला न शोभणार.